ज्या प्रकारे अबू आझमी यांनी भारताच्या मुसलमानांसंदर्भात वक्तव्य केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये मुसलमान सुरक्षित नाही, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार राम कदम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतामध्ये मुसलमानांना त्रास दिला जातोय, आतंकवाद्यांवर कारवाई करायची सोडून धर्म बघून कारवाई केली जाते। मुळामध्ये हे जे सन्माननीय सदस्य आहेत यांनी छत्रपती शिवरायांचा आणि आमचे थोर राजे संभाजी राजांचा ज्या पद्धतीने ज्या आक्रांताने क्रूर छळ केला, त्या औरंगजेबाचे ते कसे उदो उदो करत होते हे आपण पाहिलं। आणि नेहमी अशी प्रक्षोभक विधानं करायची अशी त्यांना ती सवय आहे। मुळामध्ये ज्याला भारताचा तिरंगा हा माझा स्वतःचा झेंडा वाटतो असा प्रत्येक भारतीय, त्याला भारतात राहण्याचा अधिकार आहे। पण भारताच्या भूमीत जसे उद्धव ठाकरेंच्या उबाटाच्या आणि शरद पवार गटाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या विजयानंतर त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे दिसले, कसं शक्य आहे? तर त्यांना आम्ही आपलं म्हणणारच नाही। या देशात फक्त तिरंगा आणि अबू आझमींना ही नेहमीची सवय आहे, गोल 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 फिरवत बोलायचं। पण त्यांचा अजेंडा हा हिंदू विरोधी अजेंडा आहे, हे काही लपून राहिलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की आतंकवाद्यांवर कारवाई केली पाहिजे, दहशतवाद्यांवर कारवाई केली पाहिजे, तर धर्मावर ही कारवाई नको, धर्म बघून कारवाई। मुळामध्ये दहशतवादी जे आहेत त्यांच्यावरच कारवाई होणार आहे। मग दहशतवादी कोणत्याही जातीचे असतील, धर्माचे असतील, त्यामुळे हा विषय येतोच कुठे? हा मुद्दाम त्यांना विषय काढायचा आहे। त्यांचं म्हणणं हिंदू मुस्लिम केलं जातं, या सगळ्या पहलगाम हल्ल्यानंतर मुद्दामून हिंदू मुस्लिम हा विषय धरला जातो। मुळामध्ये आपलं युद्ध पाकिस्तानशी आहे, आपलं युद्ध त्या विचारांशी आहे जे विचार पाकिस्तानला जिंदाबाद म्हणतात। ते आपल्या भारतातही आहेत ना काही लोक, सगळे म्हणत नाही मी, जे भारतात राहून भारताचं खाऊन भारताच्या विरोधात बोलत असतील। आपली लढाई त्यांच्याही विरोधात आहे आणि आपली लढाई पाकिस्तानच्या पण विरोधात आहे। त्यामुळे हे होते राम कदम, त्यांनी अबू आझमी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात ही प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।